ही भाजी बनवून खाल्ली ना तर तुम्ही चिकन मटण पण विसरून जाल, इतकी जबरदस्त लागते. तर काय करायचं, सर्वात आधी 2 मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे. कांदे व्यवस्थित सोलून घेतल्यानंतर त्याला उभ्या आकारामध्ये चिरून घ्यायचं. गॅसवरती तवा ठेवायचा, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, चिरलेला कांदा घालायचा. कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. आता यामध्ये लसूण आणि सुकं खोबरं घालायचं, ते सुद्धा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. आता हे परतून घेतलेलं जिन्नस थंड होण्याकरता ठेवून द्यायचं. थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. यामध्ये आलं आणि कोथिंबीर घालून मिक्सरला वाटून घ्यायचं. आता एका मिक्सिंग बाउलमध्ये 4 चमचे बेसन पीठ, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, जिरे, ओवा आणि कोथिंबीर घालून यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि याचं अशा स्वरूपाचं मिश्रण बनवून घ्यायचं. मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा अशा स्वरूपाची असायला हवी. आता लगेचच गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की तयार केलेलं वाटण घालायचं. वाटण छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं. तर आज आपण इथे 2 विशेष मसाले वापरतोय, तो म्हणजे माऊली मसाल्याचा काळा मसाला आणि गरम मसाला. 1 चमचा काळा मसाला घालायचा, अर्धा चमचा गरम मसाला घालून व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्यायचे. थोडंसं लाल तिखट घालायचं, मिक्स करून घ्यायचं. माऊलीचे 2 काळा मसाला आणि गरम मसाला वापरल्याना तर आपल्याला इतर कोणतेच मसाले वापरायची गरज पडत नाही. भाजीसुद्धा चवीला खूप भन्नाट बनते. पाणी घालायचं, मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ घातलं. आता भाजीला छान उकळी आली की यामध्ये तयार केलेलं जे बेसनचं मिश्रण होतं ते अशा स्वरूपाने सोडून घ्यायचं आहे. तर या पदार्थाला ना डुबुक वडा असं म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात? विशेषतः हा ना विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये बनवला जातो. तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर अशा पद्धतीने यामध्ये आपण हे बेसनचे वडे सोडून घेतले. आता गॅस बारीक ठेवायचा आहे. जरासं घट्टसर झाल्यासारखं वाटलं की ह्याला मिक्स करून घ्यायचं. छान असं बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं. सर्वात छोटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मस्त अशी ती आपली डुबुक वड्याची भाजी तयार झालेली आहे. जेव्हा घरामध्ये भाजीला काहीच नसतं ना, तेव्हा ही भाजी नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. आणि तुम्हाला जर हे माऊलीचे मसाले ऑर्डर करायचे असतील तर मला कमेंटमध्ये लिंक टाईप करा. याची लिंक मी तुम्हाला पाठवून देते. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा आणि घरगुती भोजनला फॉलो करा.